लोक काम करणाऱ्या माणसाच्या मागे जातात. कोल्हापूर विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा उभारलो होतो आणि सगळ्या ग्रामीण भागातील मुलांचं माझं वावर असलं, मी जरी शहरात राहत असलो तर त्या काळात माझं ग्रामीण भागातील मुलांशी खूप चांगला कनेक्ट होता की राजकारणापेक्षा आपण समाजकारण, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना माझ्या निर्माण झाली. कारण सामान्य कुटुंबातील मुलगा तिथे शिकायला जातो आणि त्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी मी खूप त्या काळात म्हणजे मला ते आवड आहे म्हणून मी केलं. ज्या लोकशाहीमध्ये जे अभिप्रेत आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. विकास ही संकल्पना तुम्ही म्हणसाल रस्ते झाले, इमारती झाल्या किंवा ही विकास आहेच, ही निरंतर चालणारी प्रक्रिया. 4-5 वर्षानंतर तो रस्ता खराब होणार आहे, परत तो केला जाणार आहे. आरोग्य खात्याची इमारत आपली मेंटेनन्स हा चालू राहणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागातील, आपल्या ग्रामीण भागातील जो मूळ माणूस आहे तो सक्षम झाला पाहिजे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरोग्य मिळालं पाहिजे. यासाठी मी खूप काम केलं. या परिसरातील कुणाच्या वैयक्तिक अडचणी असतील, कुणा शिक्षणाच्या अडचणी असतील, त्या ठिकाणी मी त्याच्याबरोबर जाऊन त्या कॉलेजमध्ये अगदी सरांना भेटून बाबा ह्याची फी कमी करा. अगदी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या ऊसाला जर तोड आली तर मागील जर तुम्ही 5-10 वर्षात बघितलं तर ते मुकादमाचे माझ्याकडे तोड आली तर मुकादमाचे मोबाईल नंबर माझ्याकडे असेल. आपण प्रॅक्टिकली सोडवलं पाहिजे की उगं एखादा फोन केला आणि त्याचं काम झालं हे असं माझा विषय नव्हता. तर आपण प्रॉपर तिथं जाऊन काम केलं पाहिजे. मी संध्याकाळी परत फोन करणार त्या माणसाला. आमच्यात कोण मी नेता नाही, मी कोणाचा काय म्हणजे माझा कोण कार्यकर्ता नाही. ही ॲम्ब्युलन्स संकल्पना कशी आली आणि तिचा आता वाकरीगाणामध्ये कसा उपयोग? माझं बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात एक कल्पना होती की आपण रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आपल्या परिसरातील लोकांसाठी दिली पाहिजे आणि कोरोना काळात त्याचा खूप मोठा अनुभव आपल्याला आला. तर येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही ती खूप मोठी चळवळ रक्तदानाची उभी करत आहोत. निवडणुकीपुरतंच आपण लोकांच्या दारात जाणं ह्या गोष्टी आम्हाला कधीच शक्य होत नाही. काय माखारी बसतो तिथं खुर्ची सुद्धा नाही, तुम्ही जर बघितलं असे कट्टे बांधलेले आहेत, त्या कट्ट्यावर निवांत दिवसभर गप्पा मारत बसतो. मग त्यातून कोण काय अडचण घेऊन आला तर त्याचं आपण निवारण करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आपल्याला स्वतः जावं लागलं तर आपण जातो. मला ह्या गटामध्ये सगळ्यात जास्त म्हटलं तर मला तरुणांसाठी खूप काम, मला रस्त्याची कामं करू शकलो. बंधारे चांगल्या पद्धतीने जर बघितलं तुम्ही, इरिगेशनचं इथं बंधाऱ्याचं खूप मोठं काम माझ्या मतदारसंघात मी केलेलं आहे. शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा अगदी सक्षम बनवल्या. एका दुसऱ्या ठिकाणी आणखी इमारत जर नसेल तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळीकडे मी जिल्हा परिषद शाळेची इमारत अशा बऱ्याच लाभार्थ्यांना दिले. मी त्यांना बोलवून सांगितलं की तुला ही मी पेटाची चक्की देतोय आणि खूप मोठं मला इथल्या लोकांनी प्रेम दिलं. येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला परत एकदा बघायला मिळेल की ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट इथली जनता माझ्यासाठी दिलेलं बघायला. आणि हा खूप त्याच्यात धाडशी आणखी अग्रेसिव्ह पद्धतीने येणाऱ्या काळात 1-2-3 महिन्यामध्ये आपण 4 एकराचं गावठाण विकसित करतो. काम करणाऱ्या माणसाच्या मागं जातात. ही जनतेच्या दरबारात इलेक्शन गेलेलं असतं. आपण काम करत आलोय, काम करणार आहे पुढं. त्यामुळं 100% लोक, मायबाप, जनता मला आशीर्वाद देतील. माझ्या काम हा कामाचा गुण आहे आणि हा विजय प्रत्येक मतदारांचा असणार. दर्शको नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाकरी जे काय सध्या हाय व्होल्टेज आहे ते वाकरी गटाबरोबरच वाकरी गण सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. वाकरी गणामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जे काय नाव पोहोचलेलं आहे ते नाव म्हणजे नाना मालक गोसावी. अर्थातच पंचायत समितीच्या वाकरी गणासाठी ते आत्ता या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वाकरी गणांमध्ये त्यांचं काम आहे. त्यांचं मूळ नाव निखिलगीर गोसावी. निखिलगीर गोसावी ते नाना मालक गोसावी हा त्यांचा एक प्रवास आहे. नेमकं निखिलगीर गोसावी यांचं नाना मालक गोसावी हे नाव त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि पर्यायानं वाकरी गणामध्ये आणि वाकरी गटामध्ये कशा पद्धतीनं पोहोचलंय. आज ते पंचायत समितीच्या गणासाठी या ठिकाणी निवडणुकीसाठी भाजप चिन्हाकडून कमळ चिन्हावरती ते निवडणूक लढवित आहेत. नेमकं लोकांपर्यंत जात असताना त्यांचा राजकीय प्रभाव कसा आहे, सामाजिक कार्य कसं आहे आणि एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण नाना मालकांशी चर्चा करणार आहोत. नाना मालक, आपलं परिवर्तनमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खरं तर निखिलगीर गोसावी ते नाना मालक हा जो तुमचा काय प्रवास आहे, आज सगळ्या वाकरी गणामध्ये ते नाव पोहोचलंय. तर हे नाव कसं पोहोचलं आणि ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं राजकारणाची सुरुवात कशी झाली नेमकी आम्हाला सांगा. वास्तविक पाहता माझ्या लहानपणापासूनच मला माझ्या घरामध्ये सामाजिक व राजकीय वारसा होता. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याबरोबर माझे वडील स्वर्गीय बाळासाहेब गोसावी यांनी सुरुवातीपासून खूप मोठं काम केलं. त्यामुळं माझ्या घरात लहानपणापासून ह्या परिसरातील लोकांचं येणं जाणं असायचं आणि त्या काळात कुठली अडचण असेल, अगदी मी 11वी-12वीला असताना त्यावेळेस साधनं जास्त नव्हती. मग आर्थिक परिस्थिती चांगली होती पण वाहनं वगैरे जास्त उपलब्ध नव्हती. मग एखादा जर काम घेऊन कोण आला
तर मला वडील सांगायचं जा त्याच्याबरोबर कचेरीत त्याचं ते काम आहे ते तू करून ये. त्यांची सायकल माझी सायकल असं आम्ही दोघं जण जायचं. कचेरीतलं कुठलं काम असेल किंवा कुठलं एखादं बँकेचं काम असेल. अगदी बाबा त्या काळात लोकांचं मग शिक्षण कमी होतं. मग एखाद्याला पैसे काढायचे असतील, खातं उघडायचं असेल बँकेत, तर वडील मला सांगणार की जा त्याचं ते काम करून ये म्हणून. त्यापासूनच मला लहानपणापासून त्या म्हणजे सामाजिक कार्याची जनसंपर्क जो आहे तो जनसंपर्क आवड- त्यापासूनच आणि वाढत गेला. सामाजिक कार्याची आवड निर्माण होती. मग आता इकडं वाकरीच्या गटामध्ये कसा संपर्क आला आणि सुरुवात इकडं राजकारणाची कशी झाली इकडं? राजकारणात सुरुवात करायची म्हटलं तर कॉलेज जीवनापासून अगदी माझा आवडता विषय म्हणजे ग्रामीण भागातील युवकाचं संघटन. बरं. खूप मोठा माझा आवडता विषय होता. आणि त्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये खेळायची मला खूप आवड होती. आणि त्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये असताना ग्रामीण भागातील युवकांचं खूप मोठं आम्ही संघटन उभा केलं. माझे मित्र होते. त्यामुळं मला पुढे त्यांनी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून माझी निवड केली. CR मी परत CR झालो, परत UR झालो. अगदी मी कोल्हापूर विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा उभारलो होतो. आणि सगळ्या ग्रामीण भागातील मुलांचं माझं वावर असलं, मी जरी शहरात राहत असलो तर त्या काळात माझं ग्रामीण भागातील मुलांशी खूप चांगला कनेक्ट होता आसपासच्या. त्याच्यातच ते राजकारणाची समाजकारणाची आवड निर्माण झाली. मग त्यातच आम्ही बऱ्याच गोष्टी NSS कॅम्प असतील वगैरे अशा गोष्टीतून मी कॉलेज जीवनापासूनच मला ती एक आवड निर्माण झाली की राजकारणापेक्षा आपण समाजकारण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना माझ्या निर्माण झाली. आणि मग हे सगळं करत असताना पुन्हा मग तुम्हाला पाठीमागच्या वेळेस पंचायत समितीची संधी बरं. मिळाली होती. बरं. तुमच्या घरच्यांना जिल्हा परिषद संधी मिळाली. बरं. मग ती संधी पहिली पंचायत समिती कशी मिळाली? 2007 साली सुरुवातीला मी त्यावेळेस किती 30-31 वर्ष असत आणि मला पंचायत समितीची उमेदवारी ह्या भागातून मला कोणत्या गटाकडून मिळाली? वाखरी गणातून आदरणीय मोठे मालक असतील किंवा प्रशांत मालकांनी मला त्यावेळेस मला संधी दिली. या भागातून परिसरातून लोकांनी सांगितले की बाबा मला नानाला तुम्ही उमेदवारी देणं गरजेचं आहे. आणि त्या काळात मी तसं नवखा होतो राजकारणामध्ये, म्हणजे मी समाजकारणामध्ये जास्त होतो. आणि त्या काळात मला 2007 साली उमेदवारी दिल्यानंतर मला चांगल्या पद्धतीने ह्या लोकांनी निवडून दिलं. त्यानंतर माझा कनेक्ट खूप वाढत गेला आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आलं की पंचायत समिती गणामध्ये माझी जी 5 गावं आहेत त्या गावामध्ये काय मूलभूत गरजा काय आहेत आणि त्या गरजा आपण सोडवणं खूप गरजेचं होतं. आणि मला अभिमान वाटतो की त्या काळात सगळ्यात महत्त्वाचा विषय मला आवडता मग शिक्षणाचा विषय होता की जिल्हा परिषदच्या शाळा ज्या असतील ती सक्षम झाल्या पाहिजेत. आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील, कुठल्या स्कीम आहेत वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील राहतील, पण माझ्या 5 गावामधून वाखरी, खेडबाळवणे असो, शिरडण असो, कवठी असो किंवा मंडीशागाव असो त्या गावामध्ये 5 वर्षात सगळ्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा होत्या चांगल्या पद्धतीने त्यांचं मी इमारती बांधकाम नवीन पद्धतीने अगदी उभा केल्या. काय जर 1-2 ठिकाण जर तुम्ही शाळा जर तुम्हाला बघायला मिळाल्या तर नवीन पद्धती स्ट्रक्चर मी तिथं तयार केलं. म्हणजे जे आपल्याला आवडते ते करत जायचं. म्हणजे उच्च शिक्षित तुम्ही असल्यामुळं होय, होय, तुम्हाला होय. सगळा तो अनुभव होय. होता. आणि शाळा सुसज्ज, सगळ्या सोयीयुक्त जिल्हा परिषदची शाळा, कारण सामान्य कुटुंबातील मुलगा तिथं शिकायला जातो आणि त्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी मी खूप त्या काळात म्हणजे मला ते आवड आहे म्हणून मी केलं. त्यानंतर आरोग्य विभागाचे उपकेंद्र असतील त्या उपकेंद्रात सुद्धा काही ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया, त्याच्यामध्ये आपण होता येईल तेवढं जास्त मी त्या लोकांना काही देण्याचा प्रयत्न केला. मग आता हे वाकरी गणामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत हे नाव पोचलं ना आम्हाला. हे घराघरापर्यंत नाव पोचलं असताना नेमकं काय असं कार्य घडलं की लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला सगळ्यांकडे? तसं विचार केला तर आपल्या लोकशाहीचा ढाचाच खूप वेगळा आहे. म्हणजे ज्या लोकशाहीमध्ये जे अभिप्रेत आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. विकासाची संकल्पना तुम्ही म्हणसाल रस्ते झाले, इमारती झाल्या किंवा ही विकास आहेच, ही निरंतर चालणारी प्रक्रिया. 4-5 वर्षानंतर तो रस्ता खराब होणार आहे, परत तो केला जाणार आहे. आरोग्य खात्याची इमारत आपली मेंटेनन्स हा चालू राहणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भागातील, आपल्या ग्रामीण भागातील जो मूळ माणूस आहे तो सक्षम झाला पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरोग्य मिळालं पाहिजे. यासाठी मी खूप काम केलं. या परिसरातील कोणाच्या वैयक्तिक अडचणी असतील, कोणा शिक्षणाच्या अडचणी असतील, त्या ठिकाणी मी त्याच्याबरोबर जाऊन त्या कॉलेजमध्ये अगदी सरांना भेटून बाबा ह्याची फी कमी करा. अगदी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या उसाला जर तोड आली तर मागील जर तुम्ही 5-10 वर्षात बघितलं तर त्या मुकादमामध्ये माझ्याकडे तोड आली तर मुकादमाचे मोबाईल नंबर माझ्याकडे असायचे आणि मी त्या मुकादमाला फोन करणार की तोडे आली तर बाबा काय अडचण, तिथं ऊस तोडताना थोडे प्रॉब्लेम असतात, काय ऊस थोडं खराब आहे, तू त्यांना मदत कर, मी तुला काय अडचणी देत नाही. म्हणजे लोकांच्या अडचणी आपण प्रॅक्टिकली सोडवल्या पाहिजे की उगं एखादा फोन केला आणि त्याचं काम झालं हे असं माझा विषय नव्हता.
तर आपण प्रॉपर तिथं जाऊन काम केलं पाहिजे. मी संध्याकाळी परत फोन करणार त्या माणसाला, एखाद्याचं माझ्याकडे कुठलं काम घेऊन आलं, कुठलं असू द्या कचेरीतलं, आणि मी त्याला सांगितलं बाबा जा इथं तू, मी सांगितलंय, मी त्या माणसाला संध्याकाळी फोन करणार की बाबा तुझं काम झालं का नाही. म्हणजे मला ती आवड होती. म्हणजे नुसतं दिखाऊपणा नाही नाही. आहे, ते थेट मुळापर्यंत जाणं, होय. लोकांपर्यंत पोहोचून हे काम होय. केलं. होय. खरं तर कोरोना काळामध्ये सुद्धा तुमचं खूप होय. काम या वाकरीमध्ये होतं. त्या कामाचा कसा अनुभव सांगताल? कोरोना काळामध्ये खूप मोठं संकट आपल्या देशावर आलं आणि त्या काळामध्ये खूप भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशामध्ये आणि लोकांच्या समोर असा प्रश्न निर्माण झाला की लोक जगण्यासाठी धडपडत होते आणि लोक उपजीविकेसाठी धडपडत होते. अशा काळामध्ये लोकांच्या समोर पर्याय खूप नव्हते. त्यावेळेस आमचं जे मुलाचं संघटन, आमच्या वाखरीत बरीच तरुण मुलं आहेत. आता माझ्याबरोबर म्हटलं तर कधीच तुम्ही म्हटलं तर 19-20 वर्षाची मुलं, म्हणजे आम्ही मित्र असतो. आमच्यात कोण मी नेता नाही, मी कोणाचा काय म्हणजे माझा कोण कार्यकर्ता नाही. जे आहे ते सगळं बरोबर आहे, सहकारी मित्र. त्या बसून आम्ही ठरवलं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात आम्ही थोडंफार पैसे गोळा करून लोकांना एक धान्याची किट वाटप केले. जवळ 500 ते 600 कुटुंबाला त्यावेळेस धान्याची किट दिली. ज्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही अचानक अडचणी आल्या असतील, ज्यांना बेड उपलब्ध होत नसतील, ज्यांना वाहनं उपलब्ध होत नसतील, त्यांना आम्ही तिथं जाऊन, मीच नाही तर माझ्याबरोबर जे सगळे सहकारी वाखरीतले होते, आम्ही तिथे जाऊन त्यांना डायरेक्ट दवाखान्यात, जिथं जवळ जायला लोक घाबरत होते, अगदी आम्ही त्यांना गाडीवर आमच्या बसवून त्यांना घेऊन गेलो. आणि त्यावेळेस असं होतं की लोकांना धीर देणं खूप महत्त्वाचं होतं, की घाबरलेल्या अवस्थेत जर त्यांच्यापाशी कोण जात नसेल तर ते त्या भयानक परिस्थितीतून ते जात, मानसिकता त्यांची खूप घाबरलेली होती. आणि त्या काळात आम्ही मानसिक आणि स्वास्थ्याचा त्यांना आधार देण्याचा खूप प्रयत्न केला. खरं तर मला वाटतं तालुक्यातलं फक्त तुमचं एक वाकरी गट या ठिकाणी असेल, जिथं स्वतःचे वाकरी गटामध्ये ॲम्ब्युलन्स आहे. होय. ती संकल्पना काय आणि त्याचा उपयोग कसा? माझं बऱ्याच वर्षापासून एक माझं एक मिनिट दर्शकांना थांबवतो मला. तर ह्यांची संकल्पना काय? तर यांनी काही वर्षापूर्वी या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी निर्माण केली, लोकांसाठी आणली आहे. ज्या लोकांना कोणाला गरज असेल त्या ठिकाणी लोकांनी यांना संपर्क करायचा आणि काय असेल ते पुढचं ते लोकांना सहजच ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध होते. आता आमचे सहकारी दत्ताभाऊ त्यांनीही आम्हाला खरं तर संकल्पना सांगितली. तर ही संकल्पना काय? कारण आरोग्याच्या सुविधा असायला पाहिजेत हे आपण सातत्यानं नेते सांगतात, आपल्याला सगळं मंत्री वगैरे सांगतात, पण ते ज्यावेळी ज्याच्या कुटुंबावर ज्या घरात वेळ येते, संध्याकाळी 10 वाजता ॲम्ब्युलन्स पाहिजे असते, फोन केला उपलब्ध होत नसते, संध्याकाळी नडियाडची वेळ असते, त्यावेळेस वाहनं उपलब्ध नसतात किंवा जर मिळालं तर ते खर्च सर्वसामान्यांना तर परवडत नाही. साधारण आता पंढरपूरला 10 किलोमीटर गाडी यायची असले 1,000 रुपये खर्च येतो. तर मग ही ॲम्ब्युलन्स संकल्पना कशी आली आणि तिचा आता वाकरीगाणामध्ये कसा उपयोग होतो? माझं बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात एक कल्पना होती की आपण रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आपल्या परिसरातील लोकांसाठी दिली पाहिजे. आणि कोरोना काळात त्याचा खूप मोठा अनुभव आपल्याला आला. इथून जर समजा सांगलीला किंवा सोलापूरला जर पेशंट न्यायचे असतील त्यावेळेस 20-20, 30-30 हजार रुपये मोजावे लागायचे. आजच्या घडीला सुद्धा जर आपण इथून जर सोलापूरला पेशंट न्यायचं झालं तर 7 ते 8 हजार कमीत कमी तेवढं लाख द्यावं लागतं. लागतं ते. आणि गोरगरिबांना ते अवघड शक्यच असतं. होत नाही. मी ठरवलं की काय नाही, आपण आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण समाजासाठी केलं पाहिजे. आणि मग मी ॲम्ब्युलन्स घेतली. माझ्या वडिलांच्या स्वर्गीय बाळासाहेब गोसावी यांच्या स्मरणार्थ मी त्या ॲम्ब्युलन्स इथं आज उभा केलेली आहे. आणि ज्यावेळेस कुठल्या अडचण येईल त्यावेळेस ते मला फोन करतात. मी त्यांना ती चावी ठेवलेली असते, उपलब्ध करून दिलेली असते. अगदी म्हणजे मला काय त्यात पैसे मिळवायचे नाहीत, काय नाही. फक्त लोकांना वेळेत आणि चांगल्या जी गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्या लोकांना ती ॲम्ब्युलन्स मी उपलब्ध करून दिली. ह्याचा मला खूप समाधान व आनंद मिळतो. किती रुग्णांनी लाभ घेतला असेल आतापर्यंत? मला वाटतं 3 ते 4 वर्षात बरेच रुग्ण असतील. मी त्याचं काय मोजमाप नोंद काय लिहिलं नाही ते. दुसरी गोष्ट, मला दुसरी आवड होती की रक्तदानासारखा एक माझा विषय खूप मला आवडीचा विषय होता. मी जो 10-15 वर्षापासून विचार करतो की आपल्या गावात हे झालं पाहिजे, पण बरेच वर्ष मला ते सक्सेस होत नव्हतं, की मुलांची मानसिकता तयार होत नव्हती. म्हणजे ग्रामीण भागातील मुलं घाबरत होती रक्तदान करायला. त्यांच्या मनात एक भीती होती की बाबा ह्याच्यातून काहीतरी आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील म्हणून. पण ती हळूहळू रुजवत आणली. जर आम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षी आम्ही रक्तदानाचा कॅम्प घेतो. प्रत्येक वर्षी 100 ते 150 मुलं रक्तदान करतात. आजपर्यंत जवळजवळ आमच्या तरुण सहकार्याच्या आमच्या मित्रमंडळाने 800 ते 900 रक्तदानाचे हे घेतलेत. आणि आता येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही ती खूप मोठी चळवळ रक्तदानाची उभी करत आहोत, जेणेकरून आपल्या मुलांना, युवकांनाही बाबा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्या रक्तामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर ह्याच्यापेक्षा आनंद कुठला नाही आहे. कारण ती मुलांच्यात म्हणजे ज्या चांगल्या संकल्पना आहेत ती माझ्या तरुण वाखरीतील मुलांच्यात मी रुजवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस तुम्ही जर रक्तदान शिबिरामध्ये बघितलं तर अशी बरीच मुलं येतात की त्यांना काय प्रॉब्लेम, टेक्निकली अडचणी, म्हणजे कोणाचं वय कमी असतं, कोणाला काय त्यामुळे रक्तदान करता येत नाही. पण ही भावना आज वाखरीमध्ये तयार झाली
की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, त्याचा खूप मोठा आनंद मला मिळतो. आणि त्या सगळ्या ह्याचा प्रेरणादायी तुम्ही आहात, तुमची प्रेरणा घेऊन लोक करतात. प्रेरणा नाही तसं पुढं- ना, आम्ही सगळेजण बसून ठरवतो, मिळून ठरवतो, आणखी काय बऱ्याच गोष्टी आम्ही करतो की चांगल्या चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, हे आमच्या तरुण सहकाऱ्यांची कायम भावना मग असते. बऱ्याच वेळा असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये चांगलं काय करायला लागले की त्याला राजकारण आणलं जातं, अडवलं जातं. होय. तसा काय प्रकार आला का अनुभवायला काय वाटतं? नाही. तसं जर विचार केलं तर मी पहिल्यापासून निष्ठावंत, आम्ही मोठ्या मालकांसोबत परिचारक कुटुंबाशी आम्ही एक निष्ठा आहोत. पण मी राजकारण करताना मोठ्या मालकांची शिकवण आम्हाला होती किंवा प्रशासन मालकांची, की राजकारण निवडणुकीपुरतं. इतर वेळेस तो माणूस तुमच्या आशेने येतो, काय येतो तर त्याला काय बरेच पर्याय असतात. पण ज्यावेळेस तुमच्याकडे येतो की त्यावेळेस त्याला आशा असते की तुम्ही काहीतरी करू शकता. तर त्यावेळेस पार्टी, गट, तड, जात, धर्म, भेद या सगळ्या गौण त्यासाठी आपण काम करत राहणार. आणि इलेक्शन काय, आता तुम्हाला सांगतो, आज जिल्हा परिषद पंचायत समिती झाला, अजून 2-3 महिन्यांनी ग्रामपंचायत येईल, परत सोसायटी येणार, परत निरंतर चालणारी लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. पण निवडणुकीपुरतंच आपण लोकांच्या दारात जाणं, ह्या गोष्टी आम्हाला कधीच शक्य होत नाही. कायम आपण लोकांसाठी गेलं पाहिजे, लोकांसाठी काय तर काम केलं पाहिजे, त्यात आपल्याला आनंद मिळतो, त्यांचा आशीर्वाद मिळतो. आणि ह्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नाही असं मी मानतो. खरं तर मग लोकांनी तुमच्याशी संपर्क साधला, मग तुमचा दिनक्रम कसा असतो? मग तुम्ही राहायला पंढरपूरला, ही ग्रामीण भाग वाकरी, माझं लोकांनी कसा संपर्क साधायचा? माझा पूर्ण व्यवसाय, जर माझी उपजीविका वाखरी गावामध्येच आहे. हं. पूर्वी आमचं घर पंढरपुरात असल्यामुळे मी राहायला येतो. मी सकाळी लवकर 7:30-8ला पंढरपूरहून आलो तर मी इथं थांबतो. माझं काय कुठं बसण्याचं ठिकाण म्हणजे आम्ही झाडाखाली बसतो. बरं, तिथे जास्त ऑफिस मारुतीचं काय नाही झाडाखाली बसतो. तिथे सगळे लोक येतात, गोळा होतात, कोणाच्या काय अडचणी असतील, स्वच्छंदपणे आम्ही जीवन जगतो. असं लय प्रोटोकॉल वगैरे म्हणजे आता असं काय बऱ्याच नाही. जणांचे प्रोटोकॉल असतात, ते आपलं होय. ऑफिस असायला पाहिजे, तो एखादा बरं. पीए किंवा माझ्याकडेच असेल तर माझ्या सहकार्याशी संपर्क साधायचा. होय, होय. मग तसं आहे. तसं तुमच्याकडे असं काही कोण आहे का माध्यम कोणाला? काय सुद्धा नाही. तिथं आम्ही झाडाखाली बसतो, तिथं खुर्ची सुद्धा नाही. तुम्ही जर बघितलं, असे कट्टे बांधलेले आहेत, त्या कट्ट्यावर निवांत दिवसभर गप्पा मारत बसतो. मग त्यातून कोण काय अडचण घेऊन आला तर त्याचं आपण निवारण करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आपल्याला स्वतः जावं लागलं तर आपण जातो, गाडीला किक मारायची आणि जायचं आपण. त्याच्यात काय आपल्याला त्याच्यात खरं आनंद तर मिळतो. एवढी सगळं तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. पहिली पंचायत समितीची तुम्हाला संधी मिळाली, त्यानंतर जिल्हा परिषदेला संधी मिळाली. बरं. ह्या 2 वेळी संधी मिळत असताना या वाकरीकडचे प्रॉपर काय काम करता आलं तुम्हाला? मला ह्या गटामध्ये सगळ्यात जास्त म्हटलं तर मला तरुणांसाठी खूप काम, मला समाधान मिळालं. की तरुणांना मी खूप पतसंस्था असतील, म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये मी चांगल्या पद्धतीनं रस्त्याची कामं करू शकलो. बंधारे चांगल्या पद्धतीने जर बघितलं तुम्ही, इरिगेशनचं इथं बंधाऱ्याचं खूप मोठं काम माझ्या मतदारसंघात मी केलेलं आहे. शाळा असतील, जिल्हा परिषद शाळा अगदी सक्षम बनवल्या. एका दुसऱ्या ठिकाणी आणखी इमारत जर नसेल तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळीकडे मी जिल्हा परिषद शाळेची इमारत मी उभा केली. बऱ्याच शाळेमध्ये आज वाखरी जर बघितलं तर आम्ही ISO मानांकन घेतलेलं आहे की आपली शाळा सुसज्ज, चांगली देखणी झाली, जी गोरगरीब कष्टकऱ्यांची सामान्यांची शाळा आहे ती. तिथं चांगली झाली पाहिजे. परत जी वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत ती मोठ्या प्रमाणात मी देण्याचा प्रयत्न केला. खरं लाभार्थी कोण आहे त्या ग्राउंडला जाऊन मी बघितलं की मी असं काय नाही की बाबा माझा ओळखीचा म्हणून त्याला दिलं पाहिजे असं नाही. माझ्याकडे मी ती वही असायची, मी अगोदर माइंड तयार केलं असतं की ह्या माणसाला आपण ही गोष्ट तयार दिली पाहिजे. मला काय ओळखून मी अशा बऱ्याच लाभार्थ्यांना दिले. मी त्यांना बोलवून सांगितलं की तुला ही मी पेटाची चक्की देतोय, तुला झेरॉक्स मशीन देतो. मला ती लक्षात येतोय फिरताना की ह्या माणसाला गरज कशाची आहे, हा अपंग आहे, फिरताना तुमच्या डोक्यात असतं हा त्या माणसाला ह्याला आपल्याला आपल्याला दिलं पाहिजे. आपल्याकडे झालं असं नाही, त्याला आपण बोलून मी त्याला सांगणार की बाबा तुझी कागदपत्र दे, तुझ्यासाठी मला ही द्यायचं आहे. त्या पद्धतीने मी मी त्या गोष्टी ती काय प्रॅक्टिकली मी करत गेलो. तुम्हाला 2 वेळा संधी मिळाली, होय. आता तिसऱ्या वेळेस उभा राहिलाय पंचायत समितीसाठी. बरं. लोकांपर्यंत आता लोकांच्या काय भावना आहेत आणि काय अपेक्षा आहेत? लोक जर आज बघितलं तर मला पूर्वी पंचायत समिती सदस्य होतो 2007 साली. 2017 साली माझी पत्नी सविता जिल्हा परिषद सदस्य या मतदारसंघात होते. आणि परत आपला हा वाखरी गण आहे तो ओबीसीसाठी राखीव झाला. आणि ज्यावेळेस आरक्षण झालं त्यावेळेस मला सगळ्या लोकांनी सांगितले आता हे परत एकदा फिरून तुम्ही ह्या मतदारसंघात उभारलं पाहिजे. आणि माझी मानसिकता होय नाही होती की आपल्याला 2 वेळा संधी दिली. पण लोकांच्या भावना आणि इथला अंडरकरंट जर बघितला तर तुम्हाला सांगतो 2017 साली जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक झाली तेव्हा गावामधून आमच्याजवळ मला 80% मतदान झालं. वाखरी गावातून, एवढ्या मोठ्या गावातून निर्णय काय ते निर्णय. आणि खूप मोठं मला इथल्या लोकांनी प्रेम दिलं. आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता ह्या 2026च्या पंचायत समितीच्या येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला परत एकदा बघायला मिळेल की ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट इथली जनता माझ्यासाठी दिलेलं बघेल. आणि हा खूप मोठा आशीर्वाद माझ्या मायबाप जनतेने माझ्या मागे उभा केला. आज जर मी फिरतोय तर इतका प्रतिसाद बघून मी पण भारावून जातो की आपण चांगलं वागल्यानंतर काय मिळू शकतं.
त्याचं मी पहिल्यांदाच ही प्रॅक्टिकली मी अनुभव घेतलाय. त्याच्या अगोदर 2 निवडणुकीपेक्षा ह्या निवडणुकीमध्ये मला खूप चांगला अनुभव आला. आणि मी एक ठरवलं की इथनं पुढं काय नाही, आपण आता पूर्ण ताकदीनं काम करायचं. लोक जर आपल्यावर एवढा विश्वास ठेवत असतील, तर आता मी थोडं वेगळ्या पद्धतीनं धाडसाने काम करायला ठरवलं. पहिलं मी थोडं प्रोटोकॉल ठेवून अधिकाऱ्यांशी वागत होतो. पण एका ठिकाणी जर एखाद्यावर अन्याय होत असेल, तर आता मी त्या ठिकाणी थांबणार नाही. आता मला म्हणजे एवढं म्हणजे आता लोकांनी भरभरून दिलं. बदललेले नाना मालक लोकांना 100% बघायला मिळतील. पुढील काळात तुम्हाला दिसतील. एक धाडसी नेतृत्व म्हणून, संयमी जे होतं ते धाडसी नेतृत्व म्हणून तुम्हाला पुढे बघायला मिळेल. म्हणजे हे बघायला मिळणं किंवा हा विचार काय सहज येत नाही, काहीतरी कारण असेल. कारण कोणत्या गोष्टीनं हा निर्णय लोकांनी केला एवढं म्हणजे? प्रेम, आज मी फिरतो, एवढं प्रेम देत आहेत. मी विचार करतो की आपण लोकांसाठी काम करतोय, आणि लोक जर आपल्याला प्रेम एवढं देत असतील, एवढं भरभरून देत असतील, तर ह्याच्यापेक्षा आणखी काय वाचतं. म्हणजे लोकांनी जे काय सभ्य सरळ मार्गी होय. आम्हाला बघितलेले होय, होय. ते उद्या थोडे जर असे आक्रमक नाही, झालेले सभ्य आहे, संयम राहणारच. पण त्याच्यानंतर तो विचार आपला मूळ ढांचा आहे, त्याच्यात कधीच बदल होणार नाही. पण त्याच्यात धाडस, फक्त धाडशी आणखी अग्रेसिव्ह पद्धतीने aggressive मिळालाच पद्धती- पाहिजे. ह्या माणसाचं काम मी पूर्वी थोडं त्याला कायदा नियम वगैरे मी बघत होतो. ठीक आहे बाबा, ह्याच्या पुढे जाऊ द्या, कोणाला हे नाही. या काय जरी झालं तर त्या माणसाचं काम झालंच पाहिजे. यासाठी मी येणाऱ्या काळात आग्रही राहणार. नाही, वाकरीगडमध्ये घरकुलाचे काही प्रश्न आहेत मग लोकांचे? बऱ्याच प्रमाणात वाखरी जर बघितलं तर आपण पंढरपूर शहराजवळचं गाव आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरकुलं आलेले आहेत. लोकांची जागेचे वगैरे, थोडं गरीब लोक आहेत तिथं, जागेंचे वगैरे प्रॉब्लेम आहे. तर आपण ग्रामपंचायतीमार्फत आता येणाऱ्या काळात एक 2-3 महिन्यामध्ये आपण 4 एकराचं गावठाण विकसित करतोय. ग्रामपंचायतीला 4 एकर जागा आपल्या कलेक्टर साहेबांनी मागच्या काळामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे घरकुलासाठी. त्यासाठी गावठाण आपण विकसित करून इथल्या ज्या लोकांना जागा नाही आहे त्या लोकांसाठी आपण जागा उपलब्ध करून तिथं 100% त्यांना घरकुल मिळणार, ह्याच्यात शंका नाही. खरं तर तुम्ही इतकं निरपेक्ष भावनेनं राजकारण समाजकारणामध्ये बघताय. मात्र आता जर राजकारणाची परिस्थिती बघितली आणि लोकांची बदलती मानसिकता बघितली, तर ह्या सगळ्यांवर काय सांगाल नाना मला? खरं तर ही परिस्थिती बाहेर फार वेगळी आहे, तुम्ही अनुभवत आहे. हा बदल मग राजकारणाकडे चूक म्हणायची का मग लोकांकडे चूक काय असेल साधारण? तसं जर बघितलं तर जे माणूस काम करतो हम्म. त्याला ह्या गोष्टीची कधीच भीती वाटत नाही. की राजकारण, समाजकारण जर विचार केला, ज्या माणसाला काम करतो ती लोकांची मानसिकता त्या माणसाविषयी कधीच बदलत नाही. त्या पिरियडमध्ये असते की बाबा लोक बोलून दाखवतात, पण लोकांचा अंडरकरंट जे असतो, जे काम करतो त्याच्या मागे जनता कायम ठामपणे उभा राहते. आणि मी ते अनुभवतोय की तुम्ही म्हणता ती बरोबर आली. हे 10-20 वर्षाचा, 5-10 वर्षाचा ट्रेंड जर बघितला, राजकारणामध्ये खूप बदल झालेला आहे. पण आपल्या लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाहीची मूळ ही आहे की खरं विशेष आहे की लोक काम करणाऱ्या माणसाच्या मागं जातात. आणि टायमाला तुमच्या अगोदर जरी काय चर्चा असेल की ज्यावेळेस तो पिरियड येईल त्यावेळेस लोक सक्षमपणे त्या माणसाला उभं राहतात. हे मी अनुभवतोय मागच्या 10-20 वर्षापासून. आणि आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की बऱ्याच मतदारसंघातलं मी थोडा अभ्यास करत असताना तिथली मानसिकता बघतो की लोक चांगल्या माणसाला निवडून देतील, तिथं काम करणाऱ्या माणसाला निवडून देतील, अशी मी थोडी माझी स्टडी माइंडसेट केलाय. 2 टर्मचा अनुभव त्या आहे पद्धतीने तुम्हाला. तो अनुभव येतोय मला. आता येणाऱ्या 7 तारखेला मतदान होते, 9 तारखेला निकाल. कसं चित्र असेल वाकरीगणाचं? कसं तुम्हाला सांगू, इलेक्शन ज्यावेळेस आपण अर्ज भरला त्यावेळेस आपल्या हातात इलेक्शन नसतं. मुळात ही जनतेच्या दरबारात इलेक्शन गेलेलं असतं. आणि लोकशाहीमध्ये आज जो राजा आहे तो लोकशाहीचा राजा हा मतदार आहे. आणि तुम्ही माणसाला आव्हान वगैरे, मी असं कधीच गर्वाने अभिमान म्हणणार नाही की आव्हान नाही, असं नाही. प्रत्येक गोष्टीचं आव्हान असलंच पाहिजे. समोरचा उमेदवार कोण आहे, काय, आपण त्याला कमी लेखून कधीच चालणार नाही. आपण काम करत आलोय, काम करणार आहे पुढं. त्यामुळं 100% लोक, मायबाप, जनता मला आशीर्वाद देतील, माझ्या मागं उभा राहतील. आणि परत एकदा मला पूर्ण ताकदीने त्यांच्यासाठी, किंवा ते सुद्धा माझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात, मी जे त्यांना दिलं त्याच्यापेक्षा खूप मोठं मला त्यांनी दिलेलं आहे. ते माझ्या स्वतःला माहीत आहे की लोकांनी माझ्यावर किती प्रेम केलं. त्यामुळं मी काय करतो ह्याच्यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी खूप केलं, हे खूप मोठं आहे. त्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभा राहतील ही मला आशावाद आहे. आणि वाकरीगणाचं चित्र आपल्याला गुलालाच्या 100% माझं नसणारं, माझ्या सहकाऱ्यांचा असणार, सर्व इथल्या जनतेचा हा विजय असणार. कारण काम हा कामाचा गुरु आहे. त्यामुळं माझ्यापेक्षा माझ्या कामाला, माझ्या विश्वासाला लोकांनी मत दिलेलं असणार आहे. आणि हा विजय प्रत्येक मतदारांचा असणार आहे. खरं तर हे होते वाकरीगणातील जे निवडणुकीला सामोरे जाणारे नाना मला गोसावी. खरं तर ज्यांनी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आरोग्य, शिक्षण आणि सर्व पायाभूत घटकांपर्यंत काम केलं. आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांची त्यांनी नाळ जुळलेली आहे. आजही त्यांचा वावर बघितला तर अतिशय साधा त्यांचा वावर असतो. अतिशय सधन कुटुंबातला असणारा हा माणूस. तरीही कुठल्या या माणसाकडे गर्व नाही, कुठलाही डामडोलपणा नाही.
थेट सर्वसामान्य लोकांची जी काही नाळ जोडली गेली अशी पाहिजे नेत्याची, आणि नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नाळ जोडल्यानंतर त्याला सामाजिक बांधिलकीमध्ये कसं काम करता येऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या वाकरी गणामधील वाकरी गटामध्ये नाना मालकांच्या रूपानं पाहायला मिळते. तुमच्या उद्या येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही लोकांमध्ये जातायत, पोहोचतायत. तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधला. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. आभार.